आणि आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। या घडीची मोठी अपडेट आपण NDTV मराठीवर पाहताय। अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे आणि तिथे आता धनंजय मुंडे सुद्धा पोहोचलेले आहेत। बीड प्रकरणावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। गेल्या 1.5 ते 2 आठवड्यांपासून राष्ट्रवादीचं नेतृत्व या सगळ्या प्रकारावर भाष्य करतंय, मात्र आता एक महत्त्वाची बैठक या संदर्भात पार पडते। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। सागर, एक महत्त्वाची बैठक पार पडते, आज मोक्का लावण्यात आलेला आहे कराडवर आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात हालचाल सुरू झाली आहे। विनोद, अजित पवार यांनी याआधीही महायुती सरकारमध्ये दर मंगळवारी सर्व महत्त्वाचे त्यांचे नेते, आमदार आणि मंत्री यांची बैठक बोलवत होते। तशीच प्रथा आता परत एकदा सुरू केलेली आहे। आज ही पहिली बैठक होत आहे एनसीपीची। देवगिरी इथे ही बैठक सुरू झाली आहे। विशेष म्हणजे या सर्व बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये काही प्रतिक्रिया, चर्चा होत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे। याचं कारण म्हणजे गेले काही दिवस धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत। वाल्मिक कराड या संबंधित थेट हे आरोप होत आहेत। काही जण राजीनाम्याची मागणी, तर काही जण 302 वाल्मिक कराडवर दाखल करायच्या स्वरूपाची मागणी करत आहेत। या सगळ्या गोष्टींनंतरनं सुद्धा अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे जे सर्व प्रमुख नेते आहेत आणि छगन भुजबळ सुद्धा हे थेट धनंजय मुंडेंच्या पाठीशी असताना दिसून येत आहेत। आज स्वतः या बैठकीला धनंजय मुंडे सुद्धा येत आहेत। अर्थात ते गेले काही दिवस दैनंदिन कामामध्ये सुद्धा आवर्जून सहभागी होत आहेत। सोशल मीडियावर त्यांनी ते फोटो ट्विट करताना दिसत आहेत। याचा अर्थ धनंजय मुंडे हे दैनंदिन त्यांच्या कामामध्ये कार्यरत आहेत असं दाखवण्याचा एक प्रयत्न आहे। पण आजच्या या बैठकीला एक दुसरं महत्व असं येतंय की इतर मंत्री किंवा पक्षाचे काही प्रमुख नेते ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत किंवा पक्षाची बदनामी एका प्रकारे होतीये, या संदर्भात काही चर्चा करतायत का आणि पक्षाच्या मीटिंगमध्ये या संदर्भात काही भूमिका ठरते का, याकडे लक्ष आहे। विनोद, धन्यवाद सागर, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आज एक महत्त्वाची बैठक पार पडते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आणि या बैठकीमध्ये धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित आहेत। या बैठकीत नेमकी काय चर्चा होते याबद्दलची बातमी आपण सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत। मात्र आताच्या घडीची अपडेट, धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले।